जर आपण 1 रुपयात पीक विमा भरला असेल आणि विमा जर अजून आला नसेल, तर आपण घरबसल्या मोबाईलवर कसे चेक करू शकता, या व्हिडिओमधून आपल्याला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मोबाईलचं जे आहे क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टाईप करायची pmfby.go.in. तर सर्वात प्रथम आपल्याला ही वेबसाईट दिसेल PMFBY कॅपिटलमध्ये, त्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक कराल आपल्याला काही अशा प्रकारचा इंटरफेस दाखवणार आहे. त्याच्यामध्ये फार्मर कॉर्नरला आपण एकदा टच करायचे आणि लॉग इन फॉर फार्मरला एकदा टच करायचे. याच्यानंतर असा काही इंटरफेस आपल्याला दिसेल. त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे मोबाईल नंबर आपला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर आणि जो इथे कॅप्चर कोड दिसतोय आपल्याला, तो कॅप्चर कोड एकदा आपल्याला इथे एंटर करायचा आहे. तर OTP इथे एंटर करू आपण. तर हे पाहू शकता मित्रांनो, इथे असं काही डिटेल जे आहे आपले इथे दाखवणार आहे. तर याच्यामध्ये बघू शकता फार्मर नेम दाखवते, रिलेटिव्ह नेम, मोबाईल नंबर आणि प्रिवियस पॉलिसी डिटेल, म्हणजे याच्यामध्ये आपण कोणत्या इयरमध्ये फॉर्मचे जो विम्याचा भरला आहे तो याच्यामध्ये दाखवते. तर याला आपण क्लिक करू एकदा. तर आपण कुठल्याही वर्षाचं याच्यामध्ये बघू शकता. तर जस्ट आपण 2024 एकदा बघू. याच्यामध्ये रब्बी आणि खरीप दाखवते. जर खरीप भरला असेल तर खरीपला एकदा क्लिक, रब्बी भरला असेल तर रब्बीला एकदा चेकआउट करायचं आहे. तर खरीपला आपण एकदा क्लिक करू आणि याच्यामध्ये दाखवते टोटल क्लेम पेड, क्रिएटेड डेट दाखवते, सम इन्शुर्ड दाखवते आणि एरिया दाखवते. तर हे पाहू शकता 14,500 जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत. पण आत्तापर्यंत जे आहे पॉलिसीचा स्टेटस बघू आपण. तर तूरसाठी केले आणि उडद जे आहे त्याच्याचा विमा भरलेला आहे. तर विलेज दाखवते, आपला हेक्टर एरिया दाखवते आणि किती येणार आहे रक्कम ती याच्यामध्ये आपल्याला दाखवते. तर आता हे स्टेटस बघू आपण नेमकं कशामध्ये आहे. तर व्ह्यूला टच केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला वरती हा इंटरफेस दाखवते. त्याच्यामध्ये आपण चेक करू शकता. अकाउंट नंबर इथे येणार, क्लेम टाईप येणार, क्लेम अमाऊंट येणार, क्लेम डेट येणार, UTR नंबर येणार आणि क्लेम स्टेटस. जर सक्सेस झाला असेल आणि आपल्या बँकेत आला असेल तर इथे क्लेमच्या खाली जो डॅश दाखवतो आहे त्याच्यामध्ये सक्सेस दाखवणार आहे आपल्याला आणि याची डेट पण दाखवली असती. पण आतापर्यंत पेंडिंग अप्रूव्हल आहे, त्याच्यामध्ये इथे काय दाखवत नाही. अकाउंट नंबर बी दाखवला असता. तर अशा प्रकारे आपण जे आहे घरबसल्या जे आहे चेक करू शकता की आपल्या जो विमा भरलेला आहे तो आपल्या बँकेत जमा झाला आहे का नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.